रामदास दशरथ बर्डे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष. आमची मागणी अशी आहे, आज मी बर्डे रामदास दशरथ, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, कंत्राटी कर्मचारी संघटना, या ठिकाणी आमची जी मागणी आहे हे ज्यावेळेस आम्ही 23/6/2025 रोजी उपोषणाला 8 दिवसीय उपोषण केलं, त्या 8 दिवसीय उपोषणामध्ये आम्हाला जे आश्वासन देण्यात आलं त्याच मागण्या आत्ताही त्याच आहेत. कारण की कोणतीही मागणी आमची पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. दिलेल्या वेळेत, दिलेल्या टायमात शासनाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही, गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीत आम्ही नियमानुसार या ठिकाणी उपोषणाला बसलेलो असताना या ठिकाणी आमच्या मागण्या, कर्मचाऱ्याची मानधनवाढ झाली पाहिजे, त्यानंतर महिलांना प्रसूती रजा असतील आणि आमच्या इतर शासकीय नियमानुसार, शासनाच्या कर्मचाऱ्याच्या नियमानुसार आम्हाला रजा मिळाव्यात. तसेच आमचा प्रवास भत्ता मिळावा. तसेच आमच्या मानधन जो GR काढलाय, जो चुकीचा GR काढलेला आहे शासन निर्णय, तो रद्द करण्यात यावा. अशा आणि जो भविष्य निर्वाह निधी, विमा असेल, प्रसूती रजा असतील, अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. तर त्या मागण्या शासनाने पूर्ण करण्याचा आम्हाला 3 महिन्याचा निर्णय दिला होता, परंतु आमच्या अद्याप कोणती घेण्यात आलेली नाही. आम्हाला 3 महिन्याच्या आत ग्रामविकास खात्याचे मंत्री यांच्यासोबत मिटिंग लावून आपण 3 महिन्यात तुमच्या मागण्या सगळ्या पूर्ण करून देऊ असं लेखी आश्वासन आपल्याला दिलेलं होतं, परंतु त्या मागण्यांचं त्यांनी काहीही केलेलं नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही 3 महिने संपल्यानंतरच, म्हणजे त्यांना आम्ही रिशूड देताना 22/9/2025 रोजी उपोषण करणार अशी रिशूड त्या ठिकाणी दिलेली होती. आम्ही उपोषण सोडताना त्याच धर्तीवर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. तर शासनाने आमचा विचार करावा आणि आमचा शासन निर्णय आमच्या ताब्यात दिल्याशिवाय मी या ठिकाणाहून हलणार नाही, असा माझा ठाम मत आहे आणि मी ठाम राहणार आहे. त्या प्रश्नावर मी ठाम आहे. माझ्या हातामध्ये GR घेतल्याशिवाय मी या ठिकाणाहून उठणार नाही. किसी से भेट हुआ आपका आज आमच्या भेटी वित्त विभागाच्या सचिव यांची आम्हाला भेट पाहिजे. आम्हाला ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरेजी साहेब यांची आम्हाला भेट घ्यायची आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या 3 लोकांच्या आम्ही भेटी मागितलेल्या आहेत. परंतु आज 2 लोकांच्या भेटी त्यांनी सांगितलं, कोणत्याही दिवशी 2च लोकांच्या भेटी आम्हाला देता येतात. त्यामुळे आम्ही फक्त वित्त विभागाच्या सचिव आणि तसेच आपल्या ग्रामविकास खात्याचे मंत्री गोरे साहेब यांची दोघांची भेट आम्ही मागितलेली आहे. तर त्यांच्या भेटी अजून काय आल्या नाहीत, परंतु येतील असं आम्हाला वाटतं.